नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी चंद्रकांत. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र ॲग्रीरा प्रायव्हेट लिमिटेड. आज मी तरुणांसाठी एक फार छान सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहे. असा व्यवसाय घेऊन आलेलो आहे म्हणजे हा माझा वैयक्तिक 7 ते 8 वर्षाचा अनुभव आहे. मी संपूर्ण मार्केट फिरलोय, इंडस्ट्रियल एरिया फिरलोय आणि ते फिरत असताना एक माझ्या लक्षामध्ये आलं की येणाऱ्या काळामध्ये एक व्यवसाय आहे की त्याला फार जास्त मागणी असणार आहे. तो व्यवसाय कोणता? तर तो व्यवसाय आहे बायोमास पॅलेट प्लांट. तर बायोमास पॅलेट प्लांट म्हणजे काय काय आहे हे बायोमास पॅलेट प्लांट? बायोमास पॅलेट प्लांट हे म्हणजे आता आपण मराठीमध्ये व्हिडिओ यासाठी बनवतोय की महाराष्ट्रातील तरुणांसाठी किंवा सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ फार फायदेशीर ठरणार आहे. याचं कारण असं की जी बायोमास पॅलेट बनवली जाते ही बनवली जाते सर्व जे काही आपलं शेतीचं पाला पाचोळा कचरा, थोडक्यामध्ये सगळं ॲग्रिकल्चरल वेस्ट. प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही विभाग आहेत प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळा कच्चा माल अवेलेबल आहे. कारण की बायोमास पॅलेट ही बनवायची कशापासून हा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल, बरोबर? तर आपण जर समजा विदर्भाचा अभ्यास केला थोडक्यामध्ये, जसे बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, जर जनरली बघितलं आता तुम्ही समजा बुलढाणा यवतमाळ या भागामध्ये कॉटन म्हणजे कपासीचं उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं. तर कापूस वेचल्यानंतर जे काही झाड राहतं कपाशीचं ते जनरली एकतर खेड्यागावामध्ये ते जाळण्यासाठी वापरलं जातं किंवा मग ते डायरेक्ट त्याला फेकून दिलं जातं किंवा शेतामध्ये बांधावरती त्याला आग लावून दिली जाते. त्याचं कुठल्याही प्रकारे काही प्रॉडक्ट बनवलं जात नाही, ते वेस्ट आपण जाळून टाकतो. ओके. त्यानंतर तुरीचे दसकट असतील, मुगा उडदाचं भूस असेल, सोयाबीनचं भूस असेल, या सर्व ॲग्रिकल्चरल वेस्ट पासनं आपण याला ग्राइंड करून मिक्स करून याच्यामध्ये फूड ॲडिटिव्ह आपलं काही ॲडिटिव्ह्स मिक्स करून ते आपण कंबाईन करून त्याच्यापासून पॅलेट्स बनवतो. तर थोडक्यामध्ये हा विदर्भातला भाग झाला. जर आपण थोडक्यात मराठवाड्यामध्ये आलो तर मराठवाड्यामध्ये ऊसाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे जे काही बगॅस निघतंय ऊसापासनं, म्हणजे जेव्हा आपण रस काढून घेतो आणि जे वेस्ट मटेरियल असतं ते बगॅस आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी जे जनावरांना खाद्यासाठी आपण गवत लावतो, कांडी गवत ज्याला म्हणतो आपण, त्याला आता नेपियर ग्रास म्हटलं जातं. तर हे गवत पण मराठवाड्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर अजून तुम्ही विचार केला तर जसं आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार करूया तर त्या भागामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये मक्काचं उत्पन्न घेतलं जातं. तर मक्काचं कणीस जेव्हा आपण दाणे काढून घेतो आणि जे वेस्ट मटेरियल आपण फेकून देतो त्याच्यापासूनही आपण हे बनवू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जे काही आपल्याकडे आजूबाजूला फर्निचर वेस्ट असेल किंवा सॉ डस्ट असेल, पेपर मिलचं वेस्ट असेल, असे वेगवेगळे जे काही वेस्ट मटेरियल आहेत त्या वेस्ट मटेरियल पासून तुम्ही हे बायोमास पॅलेट बनवू शकता. आता थोडक्यामध्ये आपण खानदेशामध्ये गेलो तर तिकडे पण म्हणजे एमपीच्या बॉर्डर नियरेस्ट जसं की आपलं धुळे, नंदुरबार वगैरे त्या भागामध्ये गव्हाचं पण उत्पन्न बऱ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. त्यानंतर मक्केचं पण वेस्ट आहे, भुईमुगाच्या शेंगाचं वेस्ट आहे. असं बरचसं वेस्ट एकत्र करून आपण बायोमास पॅलेट बनवू शकतो. आपण कोकणमध्ये गेलो तर त्या ठिकाणी नारळाच्या फांद्या मिळतील तुम्हाला. ते नारळ फोडल्यानंतर जे काही वेस्ट मटेरियल असतं त्या वेस्ट मटेरियल पासून पण तुम्ही बनवू शकता. असं हे सगळं वेस्ट मटेरियल पासून तुम्ही हे बायोमास पॅलेट बनवू शकता. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आता जे आपण रोडच्या कडेला जे गवत वगैरे वाढलेलं असतं, ज्याला चारी म्हणता येईल किंवा बराशी म्हणता येईल, अशा ठिकाणावरनं जे वाढलेलं गवत आहे किंवा काटेरी बाबळीचे झुडपं असतील, झाडं असतील, एरंड असतील, त्यानंतर बांबू असेल, आता बांबूची पण शेती केली जाते, त्यानंतर बोगवन वेल असेल, असं जे काही सगळं हे वेस्ट मटेरियल आहे हे वेस्ट मटेरियल क्रश करून बायोमास पॅलेट बनली जाते. ओके. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता हे कळालंय की बाबा आपल्या बांधावरचा वेस्ट काडी कचरा
किंवा आपल्या शेतातलं वेस्ट मटेरियल याचा उपयोग केला जातो ते बायोमास पॅलेट बनवायला, बरोबर. आता बायोमास पॅलेट तुम्ही बनवलं म्हणजे बायोमास पॅलेट म्हणजे नक्की काय आहे, आता हे कशापासून बनवायचं हे कळालं आपल्याला. प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये इवन ग्रामपंचायतचं वेस्ट मटेरियल असेल, काडी कचरा, नगरपालिका, जिल्हा परिषद मधनं सगळीकडनं जो झाडून बिडून सगळा जो कचरा निघणार आहे त्या सगळ्या कचऱ्यापासून आपण हे बायोमास पॅलेट बनवतो. बायोमास पॅलेट आपण बनवलंय, पण हे बनवलं का बनवलंय, कारण शेतकरी मित्रांनो हा शेतकऱ्यांसाठी फार एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला साईड बिझनेस किंवा शेतीपूरक व्यवसाय आपल्याला म्हणता येईल याला. कारण की हे बनवतोय आपण, बरोबर, हे आपण फार चांगलं काम करतोय. एकतर जे काही आपलं सगळं वेस्ट मटेरियल आहे ज्याची काहीच किंमत नाही आपण ते फेकून देतो किंवा ते पेटून देतो, बरोबर, तर ते आपण कॉम्प्रेस करून पॅलेट बनवतोय. तर ही जी पॅलेट आहे ही पॅलेट आपल्या गॅसला आणि कोळशाला आणि डिझेलला एक सबस्टिट्यूट आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हा पर्यावरण पूरक व्यवसाय आहे. आपण पर्यावरणाची जी काही ऱ्हास होते म्हणजे थोडक्यामध्ये जे प्रदूषण होतं ज्याच्यापासून पर्यावरणामध्ये म्हणजे हवा दूषित होते तर ते आपण त्या ठिकाणी तेही वाचवतोय. थोडक्यामध्ये आपण फार चांगलं काम करतोय. आणि ह्या गोष्टीमुळे काय होतं की जे गॅस लागणार आहे, ज्या ठिकाणी तुमचं डिझेल आहे, त्यानंतर तुमचं हे असेल दगडी कोळसा असेल, तर त्याच्या तुलनेमध्ये आपल्या भारतामध्ये हे फार कमी प्रमाणामध्ये हा व्यवसाय आहे. आणि आपल्या भारत सरकारने याच्यामध्ये 5% कुठे पण तुम्ही एखाद्या बॉयलरला किंवा जिथे तुम्ही काही मोठे मोठे बॉयलर्स वापरताय त्या ठिकाणी 5% जिथे तुम्ही कोळसा टाकताय त्या ठिकाणी 5% हे बायोमास पॅलेट टाकण्यासाठी गव्हर्नमेंटनं याच्यावरती सक्ती केलेली आहे किंवा 5% तरी तुम्ही ते टाकायला पाहिजे. कारण की याचं प्रोडक्शन फार कमी आहे, मागणी फार भयंकर आहे. कारण की आपण दुसऱ्या देशांमधनं कोळसा इम्पोर्ट करतोय, त्यानंतर म्हणजे हे गॅस असेल डिझेल असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फार कॉस्ट इफेक्ट म्हणजे कॉस्टली जात आहेत. तर त्याचा पर्यायी ऑप्शन म्हणून आपण हे बायोमास पॅलेट आज लॉन्च करतोय. म्हणजे हे ऑलरेडी लॉन्च झालेलं आहे पण आता याची जनजागृती आपण करतोय, तुमच्यापर्यंत याचं महत्व पोहोचून देतोय. कारण जर हा शेतकऱ्याने व्यवसाय चालू केला तर तो शेती करत करत त्याला जोडधंदा करून तो पैसे कमवू शकतो आणि थोडक्यामध्ये आपण पर्यावरण वाचवण्यासाठी पण मदत करतो, बरोबर. तर हा पर्याय आहे आपला डिझेल असेल, त्यानंतर गॅस असेल, त्यानंतर आपलं दगडी कोळसा असेल. कारण की आज जर गॅसचं उदाहरण घेऊ आपण, समजा जर गॅस आपल्याला 1 किलो खरेदी करायचा तर 90 रुपये ते 100 रुपये अंदाजे आपल्याला लागतात. तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण आपल्याला 3 किलो पॅलेट घ्यायच्या म्हटलं तर साधारणतः आपल्याला मॅक्झिमम 45 रुपये लागतील. कारण की ह्या पॅलेटची किंमत पण जी ठरवली जाते ती कॅलरीफिक व्हॅल्यू वरती ठरवली जाते, त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू किती आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः चांगली कॅलरीफिक व्हॅल्यू असेल तर तो 15 रुपये किलो पर्यंत प्रॉडक्ट जातो. 3 किलो प्रॉडक्ट आपण बर्न केल्यानंतर आपल्याला जेवढा म्हणजे 1 किलो गॅस जाळल्यानंतर जेवढी कॅलरीज मिळते तेवढी 3 kg पॅलेट जाळल्यानंतर आपल्याला मिळते. म्हणजे साधारणतः 45 रुपयामध्ये आपण तेवढी एनर्जी जनरेट करतो, जिथे की आपण 1 किलो गॅस साठी आपण खर्च करत होतो 90 रुपये ते 100 रुपये. ओके, ही पॅलेट कशी असते, आता हा सगळा कचरा तुम्ही एकत्र केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा, ही पॅलेट वेगवेगळ्या साईज मध्ये पण असते. याच्यामध्ये ही तुम्ही पॅलेट्स बघू शकता. ह्या ज्या पॅलेट्स असतात ह्या जाळण्यासाठी वापरल्या जातात. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या साईजचं पण जे आहे ते देऊ शकता. 8 mm, 10 mm, 12 mm या साईज मध्ये या पॅलेट्स जाळण्यासाठी वापरल्या जातात. ओके, आता तुम्ही कचरा वापरात आणला, पॅलेट्स बनवल्या, पॅलेट्स का बनवायच्या तेही मी तुम्हाला सांगितलं. आता हे जे पॅलेट्स आहेत हे बनवण्यासाठी आपल्याला कुठले कुठले यंत्रसामग्री लागतात, तर सगळ्यात पहिले जे काही आपलं वेस्ट असते सगळं हे वेस्ट ग्राइंड करावं लागतं. ग्राइंड केल्यानंतर त्याला एका मिक्सरमध्ये मिक्स केलं जातं. मिक्स केल्यानंतर त्याला पॅलेटमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. ते पॅलेट बनवल्यानंतर त्याला थोडंसं कूलिंग केलं जातं. कूलिंग करून ते पॅक करून
मार्केटमध्ये विकल्या जातं. आता विकायचं कुठं कुठं हे एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल. तर हे विकायचं कुठं? नंबर 1 साखर कारखाने. महाराष्ट्रामध्ये खूप साखर कारखाने आहेत. तर त्या सगळ्या साखर कारखान्यांमध्ये बॉयलर आहे. त्या बॉयलरला ही पॅलेट्स वापरावी लागते. त्यानंतर तुम्ही मोठ्या मोठ्या फूड इंडस्ट्रीमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी बॉयलर्स असतात. त्या बॉयलरमध्येही आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर छोटे मोठे जे पोहा प्लांट्स असतात त्या ठिकाणी पण तुमची भट्टी असते. त्या भट्टीमध्ये पण तुम्हाला हे वापरायचं आहे. त्यानंतर आता हॉटेल्स आहेत. हॉटेल्समध्ये आपल्याकडे पॅलेट्स बर्नर्स पण अवेलेबल आहेत. त्या पॅलेट्स त्या बर्नरमध्ये टाकून तिथे फ्लेम जनरेट करून त्यावरनं पण किचन रन केला जातोय. त्यानंतर डेअरी इंडस्ट्री असेल, त्यानंतर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल मध्ये असेल, कन्फेक्शनरी मध्ये असेल, म्हणजे ज्या ठिकाणी जे आहे असे जिथे जिथे तुम्हाला स्टीम वगैरे जनरेट करायची आहे किंवा जिथे तुम्हाला काहीतरी गरम करायचंय त्या ठिकाणी तुम्ही ह्या पॅलेट्स वापरू शकता. त्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी याचा वापर करू शकता. NTPC मध्ये तुम्हाला हे जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. गव्हर्नमेंटचे याचे टेंडर्स निघतात. गव्हर्नमेंटकडे याची मागणी इतकी जास्त आहे परंतु त्याचा सप्लाय आपल्या महाराष्ट्रात नाही, म्हणजे भारतातच नाहीये. त्यामुळे आज हा व्हिडिओ मराठीमध्ये यासाठी बनवतोय की महाराष्ट्रामध्ये याची जनजागृती व्हावी. कारण महाराष्ट्रामध्ये शेतकरी समृद्ध झाला तर आपला महाराष्ट्र समृद्ध होईल, यासाठी हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवतोय. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता तुम्हाला यंत्रसामग्री पण कळालेली आहे. साधारणतः याच्यासाठी आपल्याला किती HP इलेक्ट्रिकल कनेक्शन्स लागेल वा हा म्हणजे व्यवसाय चालू करायचा तर आपण किती कॅपॅसिटी पासून करायला पाहिजे. एक साधारणतः 500 किलो तासी प्रोडक्शन प्लांट आपण चालू करायला पाहिजे. 500 kg तासी प्रोडक्शन प्लांट चालू करायचा असेल तर साधारणतः आपल्याला 80 ते 100 HP इलेक्ट्रिकल 3 फेज कनेक्शन्स लागेल. साधारणतः त्याच्यासाठी आपल्याला 2000 स्क्वेअर फीट जागा लागेल. ओके, याच्यासाठी साधारणतः आपल्याला कामगार एक 4 ते 5 कामगार लागतील मॅन्युअल साठी. त्याच्यामध्ये आपल्याकडे सेमी ऑटोमॅटिक सेटअप आहे, ऑटोमॅटिक आहे, असे बरेचसे सेटअप आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला याच्यातनं प्रॉफिट काय मिळणार आहे तर हा व्यवसाय तुमचा रन झाल्यानंतर तुम्हाला पर केजी साधारणतः 2 रुपये ते 2.5 रुपये नेट प्रॉफिट या व्यवसायातनं तुम्हाला मिळते. आणि हा व्यवसाय नक्कीच आपल्याला म्हणजे चांगला इन्कम करून देणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या बायोमास पॅलेटची फार जास्त गरज आहे. त्यामुळे युवकांनो, शेतकरी मित्रांनो आणि उद्योजक मित्रांनो, वेळ वाया न घालता या व्यवसायाचं संपूर्ण नॉलेज घ्या, डीप नॉलेज घ्या. डीप नॉलेजसाठी तुम्हाला आमच्या कंपनीला व्हिजिट करावी लागेल, आमच्या कंपनीकडे यावं लागेल. आमची कंपनी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल. रॉ मटेरियल कुठल्या रॉ मटेरियल जर तुमच्याकडे म्हणजे रॉ मटेरियल नक्की तुमच्याकडे काय आहे. रॉ मटेरियल जर चेंज झालं, जसं की आता समजा एखाद्या वेळेस ओलं गवत पण असू शकते, नेपियर ग्रास. जर आपण बघितलं तर आता पंजाब, UP वगैरे हरियाणा या भागामध्ये नेपियर ग्रास आहे. नेपियर ग्रास म्हणजे हे हिरवं गवत आहे. हे हिरवं गवत आपल्याला श्रेडर मध्ये टाकायचंय, त्याला कट करायचंय, नंतर त्याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय, नंतर ते आपल्याला ड्राय करायचंय. ड्राय केल्यानंतर मग सेम प्रोसेस. म्हणजे तुमच्याकडे काय कच्चा माल उपलब्ध आहे यावरनं आमची टीम तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करेल आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्याच मशीन आमच्याकडनं तुम्हाला सजेस्ट केल्या जातील. विनाकारण करोडो रुपये तुम्हाला या ठिकाणी आम्ही इन्व्हेस्ट करायला सांगणार नाहीये. कमीत कमी पैशामध्ये कसा हा व्यवसाय तुम्हाला चालू करून देता येईल यासाठी महाराष्ट्र ॲग्रीइरा सक्रिय आहे. तुम्हाला खोलवर माहिती हवी असेल डीप, तर तुम्ही आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की बायोमास प्लांट बद्दल आम्ही महाराष्ट्रभर जनजागृती करत आहोत, नवीन नवीन व्हिडिओ बनवत आहोत. तर ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही व्हिडिओ टाकल्या मिळावी यासाठी तुम्ही या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून आमचा म्हणजे उत्साह वाढवावा, आम्हाला प्रतिसाद द्यावा. आणि या लिंक मध्ये आम्ही आमचा मेल ID, आमचा कॉन्टॅक्ट नंबर, आमचं फॅक्टरी ॲड्रेस ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला प्रत्यक्षामध्ये मशीन्स बघायच्या असतील तुम्ही आमच्या फॅक्टरीला व्हिजिट करा. तुम्हाला प्रत्यक्षामध्ये मशीन्स बघायला मिळतील आणि आमच्या सहकाऱ्यांशी भेटून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.
पर्यावरण वाचवू शकता आणि 2 पैसे कमवू शकता। अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। आम्ही 100% तुम्हाला सहकार्य करू आणि नुसतं मशीन विकेपर्यंत सहकार्य नाही तर तुम्हाला प्रॉडक्ट बनवून देणे, 1-2 दिवस प्लांट चालून देणे ही आमची वैयक्तिक जबाबदारी आहे। कारण की हा प्रॉडक्ट सेल करणाऱ्या मार्केटमध्ये कंपन्या फार कमी आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला नुसतं मशीन दिलं हे आमचं काम नाहीये। मशीन दिल्यानंतर तिथे जाऊन तो लाईन पूर्ण सेट करून 2 दिवस प्लांट चालून दाखवणे ही पूर्णतः आमची जबाबदारी आहे। तुम्हाला प्रॉडक्ट रन करून देणार। मित्रांनो, परत एकदा एक माझी विनंती असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।